नाना काटे आणि त्यांच्या राष्ट्रवादीच्या संपूर्ण कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी मोठं मन दाखवून महायुतीचा धर्म पाळण्याचं ठरवलं. त्याबद्दल त्यांचं मनापासून कौतुक करतो. लढाई ही शेवटी लढाई असते आणि कुठलीही लढाई ही लढाईसारखीच लढायची असते. ती तुल्यबळ आहे का कमी आहे असं करून लढाई लढायची नसते. मग ते राजकारण असो किंवा लढाई असो. माझे वडील पण समाजसेवक होते. आई पण चांगल्या पद्धतीने समाजसेवेचं काम करायची. महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आम्ही स्किल डेव्हलपमेंट युनिव्हर्सिटी ही पिंपरी चिंचवडमध्ये आपण स्थापन केलेली आहे. माझं तर स्वप्न असं आहे की आपलं शहर, माझा मतदारसंघ हा जगातील सर्वोत्तम शहर आणि सर्वोत्तम टॉपचं सिटी व्हावी अशी माझी इच्छा आहे. मग आमदार झाल्या शहरातील पाणी पुरवठा आणि वाहतूक समस्या त्यावरती काम करणार. शहराध्यक्षपद भूषवत असताना मागील वर्षभरामध्ये आम्ही सर्व कार्यकर्त्यांची फौज तयार केलेली आहे. तर आम्ही अमृत योजनेच्या माध्यमातून की जे पाण्याचे लिकेजेस होते, म्हणजे पाण्याची गळती होती, ती जवळपास आम्ही 35-40% ती आता 10-12% आणलेली आहे. पूर्वीपासून आईवडिलांची शिकवण आहे की जे काही काम आहे ते नीट नेटाने करायचं आणि प्रामाणिक करायचं. नमस्कार. जत्रा लोकशाहीची चर्चा विधानसभेची या निवडणूकविषयक स्पेशल सेगमेंटमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. विशेष भारी टीमच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात फिरून निवडणूक काळामध्ये मागील 5 वर्षाचा आढावा घेतला जातो. यामध्ये सामान्य नागरिकांशी चर्चा केली जाते, पत्रकारांशीही चर्चा केली जाते आणि इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जातात. याच मुलाखती घेताना आपण लोकांच्या मनाचा कानोसा घेत असतो. मागील 5 वर्षात लोकांना त्यांच्या कोणत्या गोष्टी आवडल्या, उमेदवारांची पुढची स्ट्रॅटेजी काय, या सगळ्याचा आढावा आपल्याला या मुलाखतीमध्ये घेता येतो. आज आपण महत्त्वाच्या अशा चिंचवड विधानसभा मतदारसंघात आलो आहोत. 2008च्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर या ठिकाणी आत्तापर्यंत एकूण 4 निवडणुका झाल्या. त्यापैकी 3 ह्या रेग्युलर निवडणुका होत्या, तर एक निवडणूक ही इथले आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर झालेली पोटनिवडणूक होती. या 4ही निवडणुकांमध्ये जगताप घराण्याचं वर्चस्व असल्याचं पाहायला मिळालं. 2024च्या विधानसभा निवडणुकीसाठी चिंचवड शहरातून भाजपचे शहराध्यक्ष असलेले शंकर जगताप यांना उमेदवारी मिळालेली आहे. शंकर जगताप हे स्वर्गीय लक्ष्मणराव जगताप यांचे धाकटे बंधू आहेत. आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत मतदारसंघासाठी त्यांची स्ट्रॅटेजी काय आहे, त्यांचं विजन काय आहे. नमस्कार सर, आपलं स्वागत आहे विशेष भारीमध्ये. नमस्कार. सर्वप्रथम विशेष भारी या सर्व टीमचं मी मनापासून स्वागत करतो. सर्व व्ह्यूअर्सचंही मनापासून स्वागत करतो. सर, तुम्हाला पहिला प्रश्न हा विचारायला आवडेल की 1-2 आठवड्यांवरती आता निवडणूक आलेली आहे. तुमचं पहिल्याच यादीत नाव आलं होतं आणि त्यामुळं प्रचार करण्यासाठी अधिकाधिक वेळ तुम्हाला मिळाला होता. सध्याची काय परिस्थिती आहे प्रचाराची? आघाडीही घेतली तुम्ही असं लक्षात येत आहे आमच्या. कसा चाललाय प्रचार? मी सर्वप्रथम सर्व माझे भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते आणि महायुतीचे सर्व वरिष्ठ नेत्यांचा मी मनापासून आभार मानेल की त्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ही संधी दिली. आपण जर पाहिलं तर जवळपास 10-12 दिवस झाले उमेदवारी डिक्लेअर होऊन आणि प्रचारात आघाडी घेतलेली आहे. शहराध्यक्षपद भूषवत असताना मागील वर्षभरामध्ये आम्ही सर्व कार्यकर्त्यांची फौज तयार केलेली आहे. मग बूथ प्रमुखापासून तर शक्ती केंद्र प्रमुखापर्यंत आमची सर्व तयारी आहे आणि सर्वांमध्ये नवचैतन्य आहे. पोटनिवडणुकीनंतर सर्वजण वाट पाहून होते की विधानसभेची इलेक्शन कधी लागतात आणि कधी आमच्या शहराध्यक्षाला हे चिंचवड विधानसभेचं तिकीट मिळतंय. अगदी सर, म्हणजे निवडणुका जाहीर होत असताना आपल्या आवडत्या नेत्याला तिकीट मिळणे कार्यकर्त्याची भावना असतेच. सर, तुम्हाला याला जोडून विचारावंसं वाटेल की तुमचा प्रवास हा विविधांगी राहिलेला आहे. म्हणजे तुमची महाविद्यालयीन जीवनानंतर तुम्ही स्पर्धा परीक्षांचा अनुभव घेतला होता. त्यानंतर तुम्ही व्यवसायातही यशस्वी झालात, समाजकारणही चांगल्या पद्धतीनं केलं आणि तिथून आता राजकारणात तुम्ही उतरलेले आहात. मागच्या 15 वर्षांपासून तुम्ही सक्रिय राजकारणातही आहात. या एकूण प्रवासाविषयी काय सांगाल आम्हाला? शिक्षण घेत असताना शिक्षण कंप्लीट केल्यानंतर स्पर्धा परीक्षेचा अनुभव घेतला आणि निश्चितच एक स्पर्धा परीक्षेमध्ये आलेला अनुभव आणि मिळालेलं ज्ञान याच्या जोरावर
मी चांगल्या पद्धतीने व्यवसाय करू शकलो, चांगल्या पद्धतीने समाजकारण करू शकलो आणि ह्या दोन्हीचा अनुभव घेऊन आता राजकारणामध्ये उतरलेलो आहोत. गेली 15 वर्ष, 15 किंबहुना 20-25 वर्ष हे समाजकारण करत आलेलोच आहोत. आता फुल टाईम राजकारण हे न करता ज्या पद्धतीने कालपर्यंत समाजकारण केलं, त्याच पद्धतीने समाजकारण यापुढील काळात होणार आहे. ओके. महत्त्वाचा मुद्दा मांडला सर, की राजकारण करताना तुम्ही समाजकारण करायला विसरणार नाही आहात. या मतदारसंघात ज्यावेळेस आम्ही फिरत होतो, त्यावेळेस आम्हाला लक्षात येत होतं, की इथले रस्ते नीटनेटके आहेत, चांगले आहेत. त्यासोबतच वॉकिंग गार्डन आहेत, बाग-बगीचे आहेत, औद्योगिक क्षेत्रही विस्तारलेलं आहे. एकंदरीतच आमदारकीची निवडणूक तुम्ही लढवताय. तुमचं विजन काय आहे या मतदारसंघासाठी? म्हणजे बऱ्याचदा अशी तुलना केली जाते, की मला देशातील अमुक शहराप्रमाणे माझा मतदारसंघ बनवायचा आहे किंवा जगातलं एखादं शहर असतं जे नावाजलेलं असतं, त्या शहराप्रमाणे माझा मतदारसंघ मला घडवायचा आहे. तुमच्या मनात अशी काही प्रतिमा आहे कुठल्या शहराची वगैरे, की तुम्हाला तुमचं चिंचवडच वेगळं बनवायचं आहे, जे जगात प्रसिद्ध होईल असं? निश्चितच जर आपण पिंपरी चिंचवडचा भौगोलिक परिस्थिती पाहिली किंवा चिंचवड विधानसभेची पाहिली, तर एका बाजूला IT हब आहे आणि दुसऱ्या बाजूला MIDC म्हणजे औद्योगिक क्षेत्र आहे. अशा ऑटोमोबाईल हब असणाऱ्या या दोन्हीच्या मध्ये चिंचवड विधानसभा आहे आणि इथे पोटेन्शियल खूप आहे. आज जर आपण पाहिलं की 87ला महानगरपालिकेची स्थापना झाली, त्यावेळेस जेमतेम 5 ते 6 लाख लोकसंख्या होती. आज 2024ला पाहिलं तर पूर्ण महानगरपालिकेची लोकसंख्या जवळपास 35 ते 40 लाख आहे. कारण इथे जे पोटेन्शियल आहे, या पोटेन्शियलच्या माध्यमातून आपल्याला चिंचवड विधानसभेचा विकास करता येईल. येणारी जे शहरीकरण वाढलेलं आहे, त्या शहरीकरणाला चांगल्या पद्धतीच्या सुविधा कशा देता येईल आणि इथे राहण्यायोग्य लोकांना परिसर असल्यामुळे इथे लोकांच्या सगळ्या गरजा पूर्ण कशा होतील. मग त्या पाण्याच्या समस्या असतील, वाहतुकीची समस्या असेल किंवा आरोग्याची समस्या असेल, या सगळ्या समस्या सोडवण्याचा मी यापुढील काळात प्रयत्न करणार आहोत. आताच तुम्ही सर पाण्याच्या समस्येचा उल्लेख केला. मतदारसंघातही खूप चर्चा आहे या मुद्द्यावरती. एक दिवसाआड पाणी येतंय. नेमकं काय करणार आहे, की मागील 15 वर्ष आपल्या जगताप कुटुंबाकडे ही सत्ता आहे या भागातली. त्या काळात हा प्रश्न सुटू शकलेला नाहीये. तुमच्याकडे काही वेगळे उपाययोजना आहे का, की हा पाण्याचा प्रश्न तुम्ही कसा सोडवणार आहात? प्रश्न सुटू शकला असं नाहीये. कारण आपण जर पाहिलं तर मी आत्ताच उल्लेख केला, की 87ला महापालिकेची लोकसंख्या आणि आत्ताची लोकसंख्या, हा वाढलेलं शहरीकरण आणि वाढलेली लोकसंख्या, परंतु पाणी पुरवठा किंवा पाण्याचा जो साठा जो आहे तो लिमिटेड आहे. आपण जर पाहिलं तर पिंपरी चिंचवड शहरासाठी पाणी पुरवठा हा फक्त पवना धरणातून होतो आणि त्याची साठवणूक क्षमता ही फक्त 10 ते 12 TMCच आहे. त्याची साठवणूक क्षमता वाढलेली नाहीये. परंतु मागच्या 30-35 वर्षामध्ये पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या ही तिपटीने चौपटीने झालेली आहे. याच्यामध्ये मग पाण्याचा वापर आपण कसा करावा? कारण आपण जर पाहिलं तर आम्ही अमृत योजनेच्या माध्यमातून की जे पाण्याचे लिकेजेस होते, म्हणजे पाण्याची गळती होती, ती जवळपास आम्ही 35-40% ती आता 10-12% आणलेली आहे. त्याचप्रमाणे मागील काही काळामध्ये जर आपण पाहिलं तर पाण्याचा रिसायकल किंवा रियूज होत नव्हता. STPचं प्रमाण कमी होतं. तर आज आम्ही STPचं 50% आम्ही रिप्लांट करतोय किंवा रिस्ट्रक्चर करतोय. ज्या पद्धतीने 560 MLD पाणी आम्ही पवने धरणातून उचलतो, तर त्याचं रिसायकल किती होत होतं? तर जेमतेम 70 ते 80 MLDच व्हायचं. त्याची आम्ही आता कॅपॅसिटी वाढवली आहे आणि ते 250 ते 300 MLD पाणी आम्ही आता रिसायकल करून रियूज करणार आहोत. रियूज कशासाठी? तर जे सेकंडरी यूज आहे, की मग आपण गार्डनिंग असेल किंवा फ्लश असेल किंवा इंडस्ट्रियल यूज असेल, की जेणेकरून हे 250 MLD पाणी पुन्हा आपल्याला यूज झाल्यामुळे जे आत्ता आपलं चांगलं पाणी, पिण्याचं पाणी हे यूज होतंय, तो अधिकचं पाणी आपल्याला मिळेल आणि निश्चितच या येणाऱ्या काळामध्ये या पाण्याची जी समस्या आहे ती निश्चितच आम्ही सोडवणार आहोत. राहिला प्रश्न पुन्हा की शहरीकरण वाढतच चाललेलं आहे, तर आम्ही नुसतं तिथपर्यंतच न थांबता पुढील आम्ही 25 वर्षाचा विचार करू. येणाऱ्या 25 वर्षाची लोकसंख्या वाढती पाहून आम्ही
ज्या पद्धतीने पवना धरणातून पाणी मिळतं त्याच पद्धतीने भामासखेड धरणातूनही आम्ही पाणी उचलायचं आम्हाला परमिशन मिळाली आणि त्याचं कामही पूर्ण झालंय आणि ते पुरवठाही चालू झालेला आहे. त्याचबरोबर आम्ही मुळशी डॅममधनं सुद्धा पाणी उचलण्याची परवानगी घेत आहोत की जेणेकरून पिंपरी चिंचवडचा पश्चिमेकडील भाग म्हणजे हिंजवडी असेल, ताथवडे असेल, रावेत, किवळे, पुनवळे, वाकड या भागात जी पाण्याची समस्या आहे ती पाण्याची समस्या आम्ही येणाऱ्या काळामध्ये सोडवणार. पाणी प्रश्नावरती भरीव कामगिरी करण्याचा एकंदरीत तुमचा मानस दिसतोय. पाण्यासोबत आणखीन काही महत्त्वाच्या अडचणी ज्या मतदारसंघात जाणवतात त्यामध्ये एक आहे की आपण उल्लेख केला की चिंचवड हे विकसित झालेलं शहर आहे. यामध्ये IT कंपन्या आहेत, इंडस्ट्रीयल हब आहेत. पण एवढं सगळं असून सुद्धा तरुणांना त्यांच्या मनासारखा रोजगार मिळत नाहीये. तुम्ही जो उल्लेख केला की शहरीकरण वाढलेलं आहे, लोकसंख्या अधिकाधिक वेगवेगळ्या भागातून चिंचवडमध्ये येते. हे त्यामागचं एक मुख्य कारण आहे का? की मुलांच्या कौशल्यासाठी ज्या काही उपाययोजना कराव्या लागतात त्यामध्ये कुठं आपण कमी पडतोय असं तुम्हाला वाटतंय? आपण जर पाहिलं तर रोजगाराची समस्या नाहीये, पण त्याला त्याच्या क्वालिफिकेशन प्रमाणे जॉब मिळत नाहीये. तर हा जॉब मिळत नाही तर ह्याच्यामध्ये आपल्याला कुठेतरी सिस्टम बदलावे लागणार आहे आणि सिस्टम बदलायची तर जी काही आपली आत्ता शैक्षणिक धोरण आहे, शैक्षणिक पद्धती आहेत, त्या जर आपण बदलल्या जसं आत्ता मोदीजींनी शैक्षणिक धोरण बदललंय आणि त्या धोरणानुसार येणाऱ्या काळामध्ये जो काही आपला विद्यार्थी आहे, तरुण वर्ग आहे, तो त्याचं आत्ता ग्रॅज्युएशन झाल्यानंतर त्याला जॉब मिळायचा. तर तो 10वी-12वी नंतर त्याला त्याच्या आवडीचं काम करायला मिळेल. कारण त्यांनी त्याच्या आवडीची कला त्यांनी आत्मसात केलेली असणार आहे. आणि ज्या पद्धतीने जे आमचं विजन आहे की थीम स्कूलमध्ये मला जे आवडतं, मला ज्याच्यात रस आहे, त्याचंच ज्ञान आम्ही त्या विद्यार्थ्याला, त्या तरुणाला देणार आहोत. त्याच्यामुळे आज जर पाहिलं की मला ऑटोमोबाईलमध्ये इंटरेस्ट आहे, तर मला ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग मी केल्यानंतर आज ऑटोमोबाईल हब MIDC पिंपरी चिंचवडमध्ये आहे. तर मला निश्चितच तिथे जॉब मिळेल. पण मी सिव्हिल इंजिनियर झालो तर मला ऑटोमोबाईल हबमध्ये काम मिळणारच नाही. मग अशा पद्धतीने आम्ही ते शैक्षणिक धोरणामध्ये काही बदल करून आणि नवीन शैक्षणिक धोरण आणून निश्चितच येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक तरुणाच्या हाताला काम असणार आहे. मनासारखं काम काम असणार. आपण ह्या मुद्द्यांची चर्चा करतोय की ज्या समस्या आहेत किंवा अडचणी आहेत. अजून एक मुद्दा येतो तो ट्रॅफिकच्या समस्येचा. ह्या ट्रॅफिकच्या समस्येवरती काय तुम्ही विचार केलाय की कसं ह्याला टॅकल करणार आहात? कसा हा प्रश्न सोडवणार आहात? ट्रॅफिकचा प्रश्न हा आपला पिंपरी चिंचवडमध्येच नव्हे तर बऱ्यापैकी आपण जर पाहिलं जिथे जिथे शहरीकरण हे झपाट्याने वाढलेलं आहे, अशा अनेक शहरं आहेत की तिथे ट्रॅफिकचा हा समस्या आहेत. निश्चितच सगळीकडे सारखे नाही आहेत. पण पिंपरी चिंचवडचं जर पाहिलं आपण तर मगाशी बोलल्याप्रमाणे IT हब असेल, ऑटोमोबाईल हब असेल, यामुळे इथे नागरीकरण करण्याचं प्रमाण जे आपण रेशो म्हणतो तो एकदम हाय आहे आणि तो हाय असल्यामुळे इथे लोकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढली. त्याचप्रमाणे लोकसंख्या वाढल्यामुळे इथे ऑटोमोबाईल हब हा इथे होम पिच आहे, म्हणजे इथेच प्रोडक्शन होतं. मग बजाज असेल, टाटा असेल, फॉक्सवॅगन असेल, मर्सिडीज असेल, अशा अनेक कंपन्या आपल्या या भागात आहेत. त्यामुळे प्रत्येकाकडे 4 व्हीलर आहे आणि 4 व्हीलर असल्यामुळे वाढती लोकसंख्या आणि जे काही लिमिटेड रस्ते आहेत की प्रोपोर्शनेट जे काही लोकसंख्याप्रमाणे किंवा वाहनांच्या संख्येप्रमाणे असणाऱ्या रस्त्यांची लांबी आणि रुंदी असायला पाहिजे, ती नाहीये. आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही निश्चितच त्याच्यावर बदल केलेला आहे आणि 2020ला जे काही पिंपरी चिंचवड शहराचा डेव्हलपमेंट प्लॅन रिवाईज होणार आहे, त्या रिवाईजमध्ये आम्ही रिंग रोड, इंटरनल रिंग रोड घेतलेले आहेत. नदी सुधारच्या माध्यमातून वॉटर ट्रान्सपोर्ट आम्ही चालू करणार आहोत. मेट्रोचं विस्तारीकरण आम्ही पुन्हा वाढवलंय. अशा अनेक उपाययोजना करून येणाऱ्या काळामध्ये निश्चितच ट्रॅफिकवरची समस्या आम्ही कमी करणार आहोत. अगदी सर. यापुढचा जरा महत्त्वाचा असा प्रश्न आहे. आपण थोडं समस्यांवरती बोललो, मतदारसंघातल्या चॅलेंजेसवरती बोललो. आता थोडंसं राजकीय अंगानं प्रश्न विचारायला मला आवडेल की या मतदारसंघामध्ये मागील ज्या 3 निवडणुका झाल्या त्यातल्या एका निवडणुकीत आपल्या बंधूंना श्रीरंग बारणेंचा सामना करावा लागला होता आणि त्यांना पराभूतही केलं होतं. त्यानंतर जे आपले पारंपरिक प्रतिस्पर्धी राहिलेले आहेत ते राहुल कलाटे आहेत
आणि नाना काटे हे सुद्धा आहेत, ज्यांनी गेल्या पोटनिवडणूक लढली होती. तर ह्या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांकडे तुम्ही कसं बघताय? नाना काटेंनी जो फॉर्म भरला होता अपक्ष म्हणून तो माघारी घेतला आणि तुमच्यासोबतच ते प्रेसला सामोरे गेले होते. ते तुमच्या सोबत आलेले आहेत. त्यांचा सपोर्ट किती दिलासा देणारा होता तुम्हाला आणि राहुल कलाटेंच्या आव्हानाकडे तुम्ही कसं बघताय? निश्चितच नाना काटे आणि त्यांच्या राष्ट्रवादीच्या संपूर्ण कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी मोठं मन दाखवून महायुतीचा धर्म पाळण्याचं ठरवलं. त्याबद्दल त्यांचं मनापासून कौतुक करतो. आणि राहिला प्रश्न लढाईचा किंवा प्रतिस्पर्धेचा किंवा तुल्यबळ आहे की नाही, लढाई ही शेवटी लढाई असते आणि कुठलीही लढाई ही लढाईसारखीच लढायची असते. ती तुल्यबळ आहे का कमी आहे असं करून लढाई लढायची नसते. मग ते राजकारण असो किंवा लढाई असो. तुम्ही प्रतिस्पर्ध्याला कमी लेखत नाहीये या अर्थी. लढाई शेवटी लढाईच असते. लढाईच आहे, हो. लढावं लागेल. एक प्रश्न आहे, तुम्ही वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आतापर्यंत पार पाडल्या. तुमची एकूण राजकीय वाटचाल जर आपण पाहिली तर तुम्ही आधी नगरसेवक होतात. लक्ष्मण भाऊंसाठी तुम्ही निवडणूक प्रमुख म्हणूनही काम पाहिलं आणि त्यानंतर भाजपचं पिंपरी चिंचवड शहराचं अध्यक्षपदी तुमच्याकडे मिळालं. ह्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर आता तुमची वाटचाल आमदारकीकडे सुरू झालेली आहे. तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रचारही करताय. हे जबाबदाऱ्या वाढणाऱ्या आहेत त्याची जाणीवसुद्धा तुम्हाला आहे. कसं बघता या एकूण सगळ्या प्रवासाकडं? काय जबाबदाऱ्या बदलत गेल्या आणि आता कुठल्या जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागू शकतील असं वाटतंय तुम्हाला? जबाबदाऱ्याच्या बाबत बोलायचं झालं तर आपण जेव्हा कुटुंबातील सदस्य असतो तर सदस्य असताना जबाबदाऱ्या कमी असतात. मग ऑप्शनल असतो की त्याला एक जबाबदारी असते आणि नंतर कुटुंबाचा प्रमुख झाल्यानंतर जी जबाबदारी असते की आता सर्वांगीण विकास करायचा आहे, सर्व घटकांपर्यंत तुमचं लक्ष असलं पाहिजे, सर्व गोष्टींची तुम्हाला माहिती आणि सर्व गोष्टीपर्यंत पोचणं हे तुमची नैतिक जबाबदारी झालेली आहे. त्याच्यामुळे एक कुटुंबातील सदस्य आणि कुटुंब प्रमुख हे जे दोन गोष्टी ज्या आपण कंपॅरिझन Difference करतो त्यामधला आहे. हो. त्याच पद्धतीने आता झालेला आहे. जबाबदारी वाढली कुटुंब प्रमुख म्हणून. यस. तुम्ही उल्लेख केला सर समाजकारणाच्या बाबतीतला. मतदारसंघातील अनेक नागरिक आम्हाला सांगत होते की शंकर भाऊंनी आम्हाला वैद्यकीय मदत मिळवून देण्यात मोठं त्यांचा वाटा राहिलेला आहे. ते कोरोना काळात असू दे किंवा इतर वेळी सुद्धा. तर ह्या मदतीविषयी काय सांगाल? वेगळं तुम्ही काहीतरी काम उभं केलेलं आहे. इतर मतदारसंघात असं ऐकायला मिळालं नव्हतं आम्हाला. पण तुम्ही वैद्यकीय गरज लोकांची जाणली आणि त्यासाठी काम केलं. याविषयी थोडक्यात सांगाल? कशा पद्धतीने हे काम केलं तुम्ही? निश्चितच मी स्वतःला भाग्यवान समजतो की तुमच्यापर्यंत आम्ही केलेल्या कामाचं रिपोर्टिंग येतंय. कुठल्याही व्यक्तीला की त्यांनी केलेल्या चांगल्या कामाची शाबासकीची थाप मिळाली तर त्याला आणखीन काम करायला ऊर्जा मिळत असते. त्याच पद्धतीने आम्ही सर्व कुटुंब असेल किंवा कार्यकर्ते असेल, आम्ही वेगवेगळ्या स्तरावर काम करत असतो. फक्त आरोग्याच्याच नव्हे तर रोजगार निर्मिती असेल किंवा व्यवसाय असेल किंवा शेती असेल, सर्व गोष्टींवर आम्ही काम करत असतो. परंतु आरोग्याच्या समस्या आजकाल जास्त वाढलेल्या आहेत आणि आरोग्य समस्या वाढल्यामुळे त्या जास्त लोकांपर्यंत म्हणजे लोकांना आरोग्याच्या समस्या जाणवत असल्यामुळे ते जास्त प्रमाण असल्यामुळे ती जास्त लोक आमच्याकडे येतात. आणि हे आत्ताच नव्हे तर पूर्वीपासून म्हणजे माझे वडील पण समाजसेवक होते, आई पण चांगल्या पद्धतीने समाजसेवेचं काम करायची. मोठे बंधू तर समाजसेवक म्हणजे राजकारण आणि समाजकारण हे दोन्ही करायचे. त्यांच्यापासून ही पद्धत चालू झालेली आहे आणि तो वारसा आम्हाला त्यांच्याकडनं मिळालेला आहे. त्यामुळे आरोग्याची सेवा असेल किंवा इतर कुठल्या समाजसेवेचं व्रत असेल, काम असेल ते आणि पूर्वीपासून आईवडिलांची शिकवण आहे की जे काही काम आहे ते नेटाने करायचं आणि प्रामाणिक करायचं. त्या पद्धतीने प्रत्येकाला मदत करणं, मग ते आरोग्याचं असू द्या, शैक्षणिक असू द्या किंवा नोकरीमधील असू द्या, हे आम्हाला ते वारसा आम्हाला त्यांच्याकडनं मिळालेला आहे आणि तो आम्ही नेटाने पुढं चालवत आहोत. अगदी. या समाजसेवेचा जो तुम्ही उल्लेख केला त्यावरती एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की तुमचं विजन काय आहे मतदारसंघासाठीचं? आत्तापर्यंत आपण समस्यांवरती बोललो, आव्हानांवरती बोललो, तुमच्या समाजसेवेवरतीही बोललो.
या सगळ्याचा एकूणात जर आपण सार करायला गेलं तर त्याचं एक विजन तयार होतं मतदारसंघासाठीचं. तर तुम्ही काय सांगाल चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी तुमचं विजन काय आहे? विजन तसं पाहिलं तर विजन हा कारण आत्ता वाढलेलं शहरीकरण आणि वाढलेलं औद्योगिकरण, वाढलेली लोकसंख्या या सगळ्या गोष्टी जर पाहिलं तर या सगळ्यांचा ताळमेळ साधणं हे गरजेचं आहे. आज जर आपण पाहिलं की ट्रॅफिकचा प्रश्न आहे, तर ट्रॅफिकचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण 2020 मध्ये जो महापालिकेचा डी-पी प्लॅन आहे, तो आता रिवाईज होत असताना आम्ही त्याच्यामध्ये इंटरनल रिंग रोड मगाशी बोलल्याप्रमाणे नदी सुधार प्रकल्प हा रावेत टू दापोडी आणि दापोडी ते हिंजवडी अशा पद्धतीने नदी सुधार प्रकल्पाचं उद्घाटन झालेलं आहे. त्याचबरोबर आम्ही रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट करत असताना 30 मीटरचा रिंग रोड करत आहोत, की जेणेकरून आजचा पर्यायी रस्ता म्हणजे आज हिंजवडीच्या माणसाला रावेतला जायचं म्हटलं तर तो वॉटर ट्रान्सपोर्टनेही जाऊ शकतो आणि बाय रोडही जाऊ शकतो. आणि मधले जे कनेक्टिव्हिटी आहे ती आम्ही कनेक्टिव्हिटी मेट्रोच्या माध्यमातून जुळवणार आहोत. आज मेट्रो स्वारगेट टू निगडीपर्यंत झालेली आहे. ती उद्या निगडी टू देवरोड, देवरोड ते वाकड आणि वाकड टू पुन्हा चाकण असं आम्ही मेट्रोचं विस्तारीकरण करणार आहोत. त्याच्यामुळे प्रत्येकाची कनेक्टिव्हिटी म्हणजे व्हर्टिकली आणि हॉरिझॉन्टली ही कनेक्टिव्हिटी झाल्यामुळे निश्चितच ट्रॅफिकवरचा ताण कमी होणार आहे. ट्रॅफिकवरचा ताण कमी झाला की माणसाचं स्वास्थ्य चांगलं राहील, प्रदूषण कमी होईल, कार्बन फुटप्रिंट कमी होतील आणि कार्बन फुटप्रिंट कमी झाल्यामुळे आरोग्यावर जे काही आजकाल आरोग्याच्या ज्या समस्या आहेत त्याच्यासाठी मग आपला दवाखानासारखे असतील काही उपाययोजना असतील किंवा जेनेरिक औषधं असतील, जेनेरिक औषधं आणि अल्पदरामध्ये लोकांना चांगल्या पद्धतीची औषधं मिळावी याचाही आम्ही या पुढील काळामध्ये त्याचा प्लॅन केलेला आहे. मुलांसाठी शिक्षण, कारण शिक्षणाचं आपण जर पाहिलं तर RTE सारख्या ठिकाणी सुद्धा 20 आणि 25% हे मुलांना की जे RTE मध्ये ॲडमिशन मिळतात त्याचा टक्का पुढे कसा वाढवता येईल आणि सर्वसामान्य कुटुंबातील मुलाला CBSE सारखे IB बोर्ड सारख्या स्कूलमध्ये सुद्धा शिक्षण घेता येईल. त्याचबरोबर थीम स्कूलची आम्ही एक संकल्पना राबवत आहोत. थीम स्कूलच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्याला ज्या गोष्टीमध्ये आवड आहे, ज्या शिक्षणामध्ये आवड आहे तेच शिक्षण त्याला त्या स्कूलमध्ये दिलं जाईल. एखाद्या विद्यार्थ्याला क्रीडामध्ये आवड असेल तर त्याला पूर्ण स्पोर्ट्सचंच डेव्हलपमेंट, स्पोर्ट्सचीच ॲक्टिव्हिटी, स्पोर्ट्सच एज्युकेशन देणार, जेणेकरून पुढे जाऊन तो आपल्या देशासाठी आणि ऑलिम्पिक मध्ये भाग घेईल. त्याच पद्धतीनं एखाद्याला कलेमध्ये आवड असेल तर त्याला कलेचं पूर्ण ज्ञान, आम्ही कलेचे पूर्ण शिक्षण त्या स्कूलमध्ये देणार. एखाद्याला सायंटिस्ट व्हायचं आहे, एखादा विद्यार्थी सायंटिस्ट व्हायचा तर त्याला सायंटिस्ट म्हणजे सायन्स आणि टेक्नॉलॉजीवरच त्याला आम्ही एज्युकेशन देणार, की जेणेकरून उद्याचं इस्रोमध्ये त्याचं सिलेक्शन होईल, इस्रोमध्ये तो एक सायंटिस्ट म्हणून भारतासाठी तो सेवा करेल. अशा पद्धतीचं एज्युकेशनचं आमचं विजन आहे. पाण्याच्या बाबत मी तुम्हाला मगाशी सांगितलं की असणारा पाणी पुरवठा, असणारा पाण्याची साठा तो जास्तीत जास्त कसा उपयोगात आणता येईल आणि रिसायकल करून रियूज कसं करता येईल आणि त्याचबरोबर रेन वॉटर हार्वेस्टिंग असेल किंवा नॅचरल पद्धतीने जे काही पाण्याची साठवणूक केली जायची ती आपण प्रत्येक सोसायटीमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग करून बोर घेऊन ते पाणी तिथेच आपल्याला जिरवायचं आहे, की जेणेकरून आपल्या इथल्या पाण्याचा ग्राउंड लेवल जी आहे ती कशी वाढवता येईल. त्याच पद्धतीने शिक्षण झालं. स्त्रियांच्या बाबत जर आपण पाहिलं तर स्त्री आपली ही सक्षम झाली पाहिजे, तर ती नुसती सक्षम नव्हे तर ती आर्थिक सक्षम झाली पाहिजे. त्याच्यासाठी मग तिने स्वतःनी केलेलं जे काही उद्योग व्यवसाय असेल त्याला मदत करणे आणि उद्योग व्यवसायामधनं जे काही उत्पादकता म्हणजे प्रॉडक्ट तयार होत आहे त्या प्रॉडक्टला चांगलं बाजारपेठ देण्याचं काम हे आम्ही येणाऱ्या काळामध्ये करणार आहोत. आत्तापर्यंत
त्या महिलेला फक्त प्रशिक्षण दिलं जायचं. प्रशिक्षण देऊन छोटे मोठे व्यवसाय चालू करायला तिला मदत व्हायची. ह्याचं प्रमाण आम्ही वाढवणार आहोत. याच धर्तीवर आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आम्ही स्किल डेव्हलपमेंट युनिव्हर्सिटी ही पिंपरी चिंचवडमध्ये आपण स्थापन केलेली आहे. त्याच्या माध्यमातून महिलांना असेल किंवा इतर विद्यार्थ्यांना असेल त्या माध्यमातून आम्ही शिक्षण देणार आहोत. अशा पद्धतीने बहुआयामी आम्ही विचार केलेला आहे आणि या विचारातून माझं शहर हे तुम्ही मगाशी जसं म्हटला की प्रत्येक शहराची इच्छा असते किंवा शहरातील लोकांची इच्छा असते की माझं शहर या शहरासारखं व्हावं. तर माझं तर स्वप्न असं आहे की आपलं शहर, माझा मतदारसंघ हा जगातील सर्वोत्तम शहर आणि सर्वोत्तम टॉपचं सिटी व्हावी अशी माझी इच्छा आहे. अगदी चांगलं विजन तुम्ही आता मांडलंत सर. म्हणजे पर्यावरणपूरकता आहे यात, आरोग्याचा विचार आहे, शिक्षणाचा विचार आहे, महिला सक्षमीकरणाचा विचार आहे आणि कदाचित लोकांनाही तुम्ही जे मुद्दे मांडताय ते भावतील, पटतील अशी आशा आपण या निमित्ताने व्यक्त करूयात. आत्ता सर मागच्या काही महिन्यांमध्ये महिलांना प्रोत्साहन देणारी एक लाडकी बहीण योजना आली होती. आपल्या मतदारसंघात कशा पद्धतीने त्याचं इम्प्लिमेंटेशन झालं आणि तुम्हाला वाटतंय का की या ठिकाणी ती योजना तुमच्यासाठी थोडी गेम चेंजर ठरू शकते? निश्चितच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, कारण आज जर आपण पाहिलं की एक सर्वसामान्य माझी भगिनी की जिचा हातावर पोट आहे, तिला जेमतेम 5-7 हजार रुपये महिन्याचा पगार आहे. तिच्यासाठी 1500 रुपये ही खूप मोठी अमाऊंट आहे आणि ती आज तुम्ही म्हटलात की गेम चेंजर आहात का? कारण आम्ही आत्ता प्रचार करत असताना मला 2 महिला भेटल्या की त्या महिलांनी उदाहरणं असं सांगितलं की तिला जे 4,500 रुपये मिळाले होते, 3 महिन्याचा एकदम हप्ता मिळाला होता. तर तिने ते छोट्या व्यवसायामध्ये गुंतवणूक केली होती आणि तिने एकटीने नव्हे तर तिच्या घरातील 3 व्यक्ती होत्या. तिचे नातेवाईक कोण होत्या, तर त्या तिघींनी मिळून एक छोटा व्यवसाय काय केला, तर आत्ता जे दसरा आणि दिवाळीसाठी जे काही पूजेचं साहित्य लागतं किंवा रांगोळी लागतात, हे त्यांनी विक्रीसाठी ते साहित्य भरलं आणि त्यांनी सांगितलं की भाऊ, आम्हाला ह्या मुख्यमंत्र्यांच्यामुळे, या लाडकी बहीण योजनेमुळे आम्हाला जे तिघींना 4,500 हजार रुपये मिळाले, ते आम्ही आमच्या व्यवसायात गुंतवलेत आणि त्याचे निश्चितच आम्हाला दुप्पट पैसे होणार आहेत. तर हे निश्चितच ही गेम चेंजर ही योजना ठरू आहे. शकते. आपण सगळा आढावा घेतला आतापर्यंत तुमच्या विजनचा. आमदार झाल्यानंतर पहिलं काम कोणतं करण्याचं तुमचा मानस आहे? कुठलं काम तुम्हाला जास्त महत्त्वाचं वाटतंय? मग आमदार झाल्या शहरातील पाणी पुरवठा आणि वाहतूक समस्या त्यावरती काम करायचं काम तुम्हाला. करणार. येस. विशेष भारीचे आपल्या जवळपास 8 लाखांहून अधिक सबस्क्रायबर आहेत. त्यात काही चिंचवड विधानसभा मतदारसंघातलेही लोक असतील. जर हे लोक आपला इंटरव्ह्यू पाहत असतील, ऐकत असतील, तर तुम्हाला त्यांना काय संदेश द्यावासा वाटतो येत्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं? सर्व मतदारांना मी एकच सांगेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो काही राज्यघटनेने आपल्याला मतदानाचा जो हक्क दिलेला आहे, तो आपण आपल्या सद्सद विवेक बुद्धीला जागृत राहून आपण तो मतदानाचा हक्क बजवावा आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी आपण आपला मतदानाचा हक्क बजवून त्याला आपण एक मूर्त स्वरूप द्यावं. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडलाय. हा सगळा खटाटोप ज्या मतदारांसाठी असतो, त्या मतदारांनी जर मतदान केलं नाही, तर ती लोकशाही कशी टिकेल? हा मुद्दाही विचारात घेण्यासारखा आहे. कारण बऱ्याचदा असं लक्षात येतं की अगदी 50% खाली मतदान केलेलं असतं, 50-52% तर शंकर भाऊंनी त्यांचं मत मांडताना असं सांगितलंय की हा लोकशाहीचा उत्सव आहे, तो सण आहे आणि त्यात तुम्ही सगळ्यांनी सहभागी व्हायला पाहिजे. मतदारांसाठी हे नम्र आवाहन असेल की सगळ्यांनी 20 तारखेला जे मतदान पार पडणार आहे त्यामध्ये सहभाग घ्यायचा आहे. मुलाखतीच्या शेवटाकडे येताना आपण 5 ते 6 रॅपिड फायर प्रश्न विचारणार आहोत. एका शब्दात उत्तर द्यावं अशी अपेक्षा असेल. आवडतं पुस्तक? छत्रपती शिवाजी महाराजांवरील सर्व पुस्तके. आवडता नेता? मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब. आवडता सिनेमा? जो जीता वही सिकंदर. राजकारण की समाजकारण? समाजकारण. निवांत वेळ मिळाला तर काय करता?
पुस्तकं वाचतो. रॅपिड फायर मधला आपला शेवटचा प्रश्न आहे, गती की प्रगती? सातत्यपूर्ण प्रगती. अत्यंत व्यवस्थित पद्धतीनं शंकर जगताप साहेबांनी आपल्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी त्यांनी आपलं विजनही मांडलेलं आहे. या मुलाखतीचं सार जर पाहायला गेला तर त्यांनी स्वतःचा गवगवा करण्यापेक्षा मतदारांसाठी काय आवश्यक गोष्टी आहेत, त्यांच्या विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टी काय आहेत, त्यावरती त्यांचा फोकस राहिलेला आहे. यामध्ये महिला सक्षमीकरण हा महत्त्वाचा मुद्दा असेल, पाणी पुरवठा असेल, शुद्ध पाणी मिळण्याचा प्रश्न असेल किंवा ट्रॅफिकची समस्या सोडवण्याकडे लक्ष असेल. थीम स्कूलचा त्यांनी जो मुद्दा मांडला, की विद्यार्थ्याला ज्या क्षेत्रात आवड आहे त्या क्षेत्रातलं शिक्षण त्याला मिळालं पाहिजे, हे मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि कौशल्याधारित लोकांना शिक्षण मिळालं पाहिजे, रोजगार मिळाला पाहिजे, हे सगळं देण्याकडे त्यांचा प्रयत्न असेल. विशेष भारीच्या ह्या निवडणूक स्पेशल सेगमेंटमध्ये आज आपल्याला अमूल्य वेळ दिला शंकर जगताप साहेबांनी. त्यांचा मी मनःपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि त्यांना येत्या विधानसभा निवडणुकीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद.